बघूया काय करतोय। तसंच अलिबाग ए संघ विजयी झालेला आहे। रोहित पेंड बी संघाचा सामनावीर ठरलेला आहे। रोहित आणि आतापर्यंत जेवढे जिंकलेले संघ आहेत त्यांचे फक्त संघ नायक इथे येतील। आतापर्यंत जेवढे संघ जिंकलेले आहेत त्यांचे संघ मालक रोहा ए, कर्जत ए, नागोटणे, अलिबाग ए, पेंड बी आणि या संघातला जिंकणारा संघ त्यांचे नंतर येतील। पण त्याच्या अगोदर हे जेवढे जिंकलेले कर्णधार आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे यायचं आहे। रोहा बी आणि अलिबाग बी तुमचे प्रतिनिधी इथे पाठवायचे आहेत समालोचन कक्षामध्ये। लगेच आपल्यापाशी जॉईन व्हायचं आहे। अंतिम सामना आपण पाहतो या पहिल्या फेरीतील, जिथे रोहा बी विपक्ष अलिबाग बी या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय। अर्थात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा सामना 3 षटकांचा असणार आहे। पहिले षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे। बघूया कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळते। मागील जो सामना झाला त्या मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो अर्थात रोहित। तर मी विनंती करतो की हरीश भाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा चषक देऊन इथे सन्मानित करायचं आहे। सामन्याला सुरुवात करायची आहे, जिथे आपण पाहतोय रोहा बी विपक्ष आपण पाहतो अलिबाग बी या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय। लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू। पंच शैलेश माडिक सर हे सांगतायत की नक्कीच अवांतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव येते। एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं खातं ओपन होते। अर्थात बिनबाद एक अशी धावसंख्या धाव फलकावर लागते, जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। चांगला फटका आपण पाहतो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता, परंतु झेल मात्र होत नाहीये। एकच धाव मिळणार या चेंडूवरती। एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 2 धावा धाव फलकावरती लागतायत। रोहा बी संघाने आपण पाहतो नाणेफेकीचा कौल जिंकलाय। याचा चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू, बऱ्याचसा बाहेर आपण पाहतोय। पंच सांगतात की हा देखील चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धाव फलकावरती 1 धाव लागते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव फलकावरती 3 धावा येत आहेत।
चांगला फटका आपण पाहतोय, सरळ बॅटने खेळला फटका, चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, 4 धावेसाठी. जिंकलेले आहेत त्यांच्या सर्व संघनायकांनी कृपया इथे आपण दुसऱ्या फ्रीसाठी चिठ्ठ्या उडवतोय तर लगेचच जमायचं आहे. मी विनंती करतो की जे जे संघ जिंकलेले आहेत त्यांचे सर्व संघनायक आपण त्वरित यायचं आहे पॅन्डल पाशी. लगेचच आपण चिठ्ठ्या इथे उडवतोय दुसऱ्या फेरीसाठी, ते याची नोंद घ्या. मैदानाकडे येऊया जिथे आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणती चूक नाहीये आणि फलंदाज प्रणेश मात्रे बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का लागतो अलिबाग संघाला. नक्कीच आयसीसी ने आपण पाहिलं तर नियम चेंज केले. नवीन आलेला खेळाडू हा स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, तर नक्कीच नवीन आलेला खेळाडू हा स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. अर्थात वैभव आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती, जे आतापर्यंत धावफलकावरती 7 धावा लागतायत. चांगला चेंडू आपण पाहतोय, सुंदर चेंडू, जरूर चांगला टप्पा पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाज श्रमिकच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतोय, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. अचूक टप्पा आता मात्र जरूर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिले समाप्त होत आहे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या अर्थात 1-7 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय नितीन येतोय, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. बघूया नितीनची गोलंदाजी कशा पद्धतीचे बहरते या क्रीडा संकुल नेहुलीच्या मैदानावर. ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय भूषण पाटील. बघूया भूषण पाटील जो की आपण पाहिलं तर कुळगाव मधून बिलॉंग करतो. बघूया कशा पद्धतीने इथे कामगिरी करेल भूषण पाटील, कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळते अर्थात भूषण पाटीलच्या माध्यमातून. कारण का अजूनही आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामधील 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जरूर कराव्या लागतील गोलंदाजीच्या मोर्चावर. नितीन आपण पाहतोय षटकातील पहिला चेंडू, सुंदर चेंडू आपण पाहतोय. जरूर गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते ती अर्थात रोहा बी संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत जर विचार केलात ना तर पूर्णपणे बांधून ठेवले धावांपासून अलिबाग संघाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहतोय भूषण पाटील बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का लागलाय अलिबाग संघ. रोहा हे संघाचा कर्णधार आपण त्वरित पॅन्डॉलपाशी संपर्क साधायचा आहे. रोहा हे संघाचा कर्णधार आपण इथे चिठ्ठ्या उडवतोय दुसऱ्या फेरीसाठी, तरी आपण त्वरित संपर्क करा आमच्या आयोजकांशी.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय रविराज एंट्री करतोय. बघूया रविराज आणि वैभव या दोन खेळाडूंना आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलेत. सलामीचे मुख्य खेळाडू हे तंबूच्या आश्रयाला गेलेत. त्यामुळे आता मात्र या दोन खेळाडूंवरच पूर्ण अलिबाग बी संघाची जबाबदारी. सुंदर सुरुवात आपण पाहतोय नितीनच्या माध्यमातून. एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतोय. नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु या चेंडूवर मात्र पंच नाखुश आहेत. पंच कळवतात की नक्कीच हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती लागतायत. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज नितीन याचा डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आणि ते मात्र आलाय. एक लांब पल्ल्याचा जरूर फटका, परंतु अप्रतिम एफर्ट्स. षटकार जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षणाला नक्कीच टाळा झाला पाहिजे. 100% योगदान आपण पाहतोय. या खेळाडूसाठी नक्कीच इथे 100 रुपयाचं पारितोषिक आले. अर्थात जो झेल अडवण्याचा प्रयत्न केला अलिबाग असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे यांच्या कडून आपण पाहतोय 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र 14 पर्यंत पोहोचते, जिथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. जरूर आता मात्र आपल्या मनगडातली ताकद वापर केलाय, ताकदीचा पुरेपूर उपयोग केलाय फलंदाजाने. अर्थात रविराजने आल्या आल्या आपण पाहतोय जरूर एक चेंडू निर्धावाला, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर एक षटकार सुद्धा आपण पाहतोय. बघूया कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळणार गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू सुंदर चेंडू आपण पाहतोय, परंतु खराब क्षेत्ररक्षण. जिथे एकच धाव होती तिथे मात्र आपण पाहतोय 2 धावा पूर्ण आणि ते मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी आणि मित्रांनो, रायगड फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य कैलासवासी सन्माननीय अमितजी पिसाट आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु असोसिएशनचे ते सदस्य होते आणि आमच्या विनंतीस मान देऊन त्यांच्या पत्नी सन्माननीय शिल्पाजी अमित पिसाट यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वात प्रथम मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आमच्या मंडळाच्या वतीने, आमच्या असोसिएशनच्या वतीने मी विनंती करणार आहे की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. आमच्या विनंतीस मान देऊन ताई आपण इथे आलात त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. सन्माननीय हरीभाई शहा यांना माझी विनंती असेल, रायगड फोटोग्राफर असोसिएशनचे पाठीराखे आणि राहुल सेल्सचे मालक सन्माननीय हरीशभाई शहा यांच्या शुभ हस्ते ताईंचा इथे सन्मान केला जातोय, त्याचप्रमाणे त्यांचं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद शिल्पा मॅम, शिल्पाताई आपण इथे आलात. आपले सहकारी, आपले सदस्य सन्माननीय कैलासवासी अमित पिसाट यांचा कोरोनामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि आज आपल्यामध्ये ते हयात नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी आज सुद्धा आमच्या समवेत आहेत आणि त्यांच्या पत्नीचा आपण इथे विशेष सन्मान करतोय, त्यांचं स्वागत करतोय. धन्यवाद ताई. वळूया पुन्हा एकदा मित्रांनो आपण मैदानाकडे. धन्यवाद सर. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा लागल्यात. शेवटचं षटक येणं बाकी आहे. नवीन गोलंदाज अमन येतोय गोलंदाजच्या मोर्चावर. पहिला चेंडू आपण पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडूवर आपण पाहतोय एक धाव जरूर पूर्ण केली जाते, जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल
21 धावा धावफलकावरती लागल्यात. षट क्रमांक आपण पाहतोय अंतिम चालू आहे आणि आतापर्यंत आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटकामध्ये जरूर एक चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. धावांची लयलूट होणं तितकंच महत्वाचं आहे, कारण का रोहा बी संघाकडे सुद्धा तितके ताकदीचे फलंदाज आहेत. त्यामुळे धावफलकावरती 30 ते 35 धावा येणं तितकंच महत्वाचं असणार अलिबाग बी संघासाठी. बघूया कशा पद्धतीने आता मात्र फलंदाजी पाहायला मिळणार. फलंदाज रविराजच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आपण पाहिलाय. याचा चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आपण पाहतो अवे फ्रॉम द बॉडी. स्वेअर चेंडूची घोषणा केली जाते. अवांतर स्वरूपाने धावफलकावरती एक धाव जरूर येते. मोठा फटका आलाय रविराजच्या बॅट मधून. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी रविराज ब्रँडेड फटका षटकार. असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक बक्षिसांची लयलूट मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगला चेंडू आता मात्र पूर्णपणे फसवलंय फलंदाजाला. चांगला चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे रीड केलं होतं फलंदाजाला आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडूवर एक्झिक्यूट सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं गोलंदाज अमनच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतो डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न, परंतु नशीब बलवत्त. चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी मध्ये रविराजच्या बॅट मधून पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा की नाही यावो, धावा येणं गरजेचं होतं आणि त्या धावा मात्र रविराजच्या बॅट मधून येत आहेत. असं आहे ना. बरोबर. पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. लेग बाईच्या स्वरूपाने धावफलकावरती एक धाव येते. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. तर आपण वळणार आहोत नेक्स्ट सामन्यासाठी, जिथे आपण पाहतोय कर्जत विपक्ष नागोठणे या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. तर विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. कर्जत संघाचा कर्णधार आणि नागोठणे संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. अंतिम चेंडूवर आपण पाहतोय फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा पूर्णपणे केल्या जात आहेत. अर्थात एक चांगली धावसंख्या जरूर या षटकामध्ये धावा आल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त होईल आणि 3 षटकानंतर आपण पाहतोय धावफलकावरती 35 धावा लागल्यात आणि 36 धावांचं लक्ष्य असणार ते अर्थात रोहा बी संघासमोर. कर्जत संघाचा कर्णधार आणि नागोठणे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. कर्जत संघाचा कर्णधार आणि नागोठणे संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामना 2 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे आपण 2 षटकांचे घेणार आहोत. वेळेअभावी जरूर आपल्याला षटके कमी करावे लागतील, कारण का आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा पार करायची आहे. तितकंच चांगलं आयोजन आपण पाहतोय अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या माध्यमातून जरूर मैदानामध्ये पाहायला मिळालं. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं समाप्त झालंय. पहिलं सत्र जरूर इथे समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती 35 धावा लागल्यात आणि 36 धावांचं लक्ष असणार ते अर्थात रोहा बी संघासमोर. बघूया या 36 धावांचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये कशा परीचा खेळ पाहायला मिळतोय याचा अनालिसिस ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझी साथी समालोचक मित्र अर्थात यासीन सर यांच्याकडे. ओव्हर टू यासीन सर. नागोठणे संघाचा कर्णधार, चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. अपोजिट संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. मी विनंती करतो की शिल्पाताई आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे.
सन्माननीय शिल्पाताई आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. कर्जत विपक्ष नागोठणे या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. तर मित्रांनो, जिंकण्यासाठी या निर्धारित 3 षटकांच्या सामन्यामध्ये रोहा बी संघाला 36 धावांची गरज. नाही इकडे चालू आहे ना रोहा बी, याबद्दल बोलतोय मी. ही मॅच चालू आहे ना. रोहा बी आणि अलिबाग बी या दोन संघादरम्यान सामना रंगलेला आहे. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळाभावी आपण 2 षटकांचे सामने खेळवण्याचा निर्णय घेतलाय. प्लीज कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याची आपण दक्षता घेऊया. सन्माननीय शिल्पाताई यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेलाय आणि नाणेफेकीचा कौल हा यानंतर होणारा सामना असेल. अर्थात कर्जत आणि नागोठणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करायची आहे या सामन्यानंतर. तर आपण पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत, जिथे सलामीचे फलंदाज रोहा बी संघातर्फे फलंदाजांचं नाव अजूनही आमच्यापर्यंत समजत नाहीये. गोलंदाज भूषण, परंतु सलामीचे 2 फलंदाज निलेश टवळे. जरा आपला 12वा खेळाडू पाठवा. निलेश टवळे ज्यांनी पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जिंकलं होतं. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं, जहां पे बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर गेंदबाज भूषण अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज प्रमोद, जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर शामित. भूषण की पहली गेंद, जी हां फुल टॉस गेंद थी, उसे अक्रॉस द लाइन खेला है मगर बॉलर के सर के ऊपर से गेंद निकल गई. दूसरा रन लेना चाहते हैं प्रमोद, मगर शामित ने उनको रोका और ये फैसला उनका सही था, वरना रनआउट होने का खतरा साफ मुझे नजर आ रहा था. और इस 1 रन के साथ प्रमोद ने अपना अकाउंट ओपन किया है. हर ओवर में 12 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं. कम से कम एक बड़ा स्ट्रोक तो यहां पे लगाना लाजमी है, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं. कौन सा ना? अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है शामित.
शामित ने अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का। अब खेलने के लिए तैयार होते हुए देखिए शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और इसी के साथ एक शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट और मिड ऑन। और 30 गज के दायरे के बाहर 2 खिलाड़ी तैनात है, एक है वाइडिश लॉन्ग ऑफ और उसी के साथ एक काउ कॉर्नर के दिशा में फील्डर तैनात है। दूसरी गेंद परफेक्ट यॉर्कर थी और फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद देखने को मिली। जी हाँ, अच्छी गेंद, हवा में कैच लपकने का मौका हो सकता था, मगर शॉर्ट थर्ड मैन के फील्डर ने उस गेंद को बहुत ही जबरदस्त तरीके से फील्ड किया, क्योंकि यहां से अगर गेंद निकलती तो सीधा लॉन्ग स्टॉप रीजर में 4 रन के लिए जा सकती थी। बहुत ही बढ़िया फील्डिंग। हालांकि शॉर्ट फाइन के फील्डर जो है उन्हें कैच टपकने का मौका था। इस बीच बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर दिया है 2 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, इसमें दबा क्रॉस द लाइन खेला है, गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया और गेंद लॉन्ग लेग और फाइन लेग के बीचों बीच जाती हुई धीरे 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 सीमा रेखा के बाहर 4 रन। से एक बड़ा स्ट्रोक इस ओवर में हमें देखने को मिला है और देखिए पंछी भी इस मैच को देखने के लिए आए हैं। किस तरह से हेलीकॉप्टर की तरह ऊपर, ओहो सही निशाना, खंबा उखाड़ दिया है, सीधा डंडे पे गेंद और इसी के साथ पहला झटका लगता हुआ रनआउट के रूप। नए बल्लेबाज आए हैं संदीप। प्रमोद आउट हो चुके हैं। प्रमोद ने अपनी टीम के लिए 5 रनों का योगदान दिया। फुल टॉस गेंद, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, मगर कारपेट के सहारे उसे खेला है, डीप में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग थी और इसी वजह से 1 ही रन वहां पे मिलेगा। सुरेश खड़पे वहां पे फील्डिंग कर रहे थे। वेरी वेल डन सुरेश जी की, बहुत ही बढ़िया फील्डिंग। और देखते देखते पहले ओवर की समाप्ति भी हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 7 रन, जबकि हर ओवर में जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। 12 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं। पहली ओवर में बल्लेबाजी करने वाली टीम रोहा बी पिछड़ती हुई दिखाई दे रही है। अब यहां से 2-3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे, गैप को ढूंढना होगा, फील्डर के ऊपर से खेलना होगा, कुछ न कुछ अलग और हटके करना होगा, तब जाके यहां पे काम बन सकता है। देखिए दोस्तों, आपके कर्म ही आपकी पहचान है, आपके कर्म ही आपकी पहचान है, वरना एक नाम के हजारों इंसान हैं। और इसी वजह से किस तरह से आप बल्लेबाजी करते हो उस तरह से आपकी पहचान होगी। जी हाँ, इस पर लेग स्टंप के बाहर पटक गए और अंपायर जी का इशारा वाइड का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे जुड़ेगा। देखिए इस तरह की गेंदबाजी करने की कोई जरूरत नहीं है, विकेट टू विकेट गेंदबाजी करनी होगी, तब जाके ये मैच आपके पाले में होगा। नहीं नहीं, इस तरह की गेंदबाजी नहीं कर सकते, क्योंकि मुफ्त के एक एक रन बल्लेबाजों के स्कोर में जुड़ रहे हैं और इसी के साथ जो एक मनोवैज्ञानिक दबाव पहले ओवर में गेंदबाज भूषण ने क्रिएट किया था, वो धीरे धीरे रिलीज होता हुआ नजर आएगा। जी हाँ, इसमें दबाव स्टंप के बाहर बहुत ही बढ़िया तरीके से ललचाया था और उस गेंद को कट करने की कोशिश भी की थी बल्लेबाज ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, बिंदी गेंद, बहुत ही बढ़िया वापसी। इसी तरह से आपको गेंदबाजी करनी है। आहा, ये देखिए इसमें दबा फ्लाइटेड गेंद, थोड़ी सी
स्लोवर वन गेंद, थोड़ी सी हवा दी थी उस गेंद को, अपनी उंगलियों को फेरा था। विकेट टू विकेट गेंदबाज करेंगे तो ज्यादा से ज्यादा क्या होगा, 1 रन 2 रन या चौका या छक्का आ सकता है, मगर वाइड के मुफ्त रन तो बचेंगे। आहा, इसे कहते हैं वापसी, इसे कहते हैं कमबैक। देखिए, अपने आप पर भरोसा होना जरूरी है, आत्मविश्वास के बलबूते पर आप इस मैच को जीत सकते हो। पहली लगातार 2 गेंदें वाइड आने के बाद लगातार 3 गेंदें बिंदी कर चुके हैं गेंदबाज सुबोध। हवा में गेंद, आहा, कमाल का कैच, शानदार कैच, आश्चर्यकारक और ऑस्टनिशिंग कैच। सन्माननीय तुषारजी थळे यांच्यातर्फे 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे या झेलसाठी, आणि झेल पकडला आहे विकास पाटील यांनी। मनपूर्वक अभिनंदन विकास। चलिए दोस्तों, इस बीच नए बल्लेबाज आए हैं। अब ये मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में साफ झुका हुआ नजर आ रहा है, क्योंकि 8 गेंदें और 27 रनों की जरूरत। अब आपको कम से कम 3 से 4 बड़े स्ट्रोक यहां पे खेलने होंगे, तब जाके यहां पे काम बन सकता है। हालांकि बाएं हाथ के बल्लेबाज के लिए एडवांटेज जरूर है, क्योंकि हवा का रुख और हवा का फ्लो हम देख सकते हैं। पश्चिम से पूरब की तरफ हवा बह रही है, मगर इस मरतबा राइट हैंडेड बल्लेबाज है स्ट्राइकिंग इन पर, और सुबोध की जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि लगातार 4 गेंदें यहां पे बिंदी कर चुके हैं प्लस 1 विकेट। ओहो, क्या यहां पे और जो एक अंतिम गेंद बची है वो भी बिंदी कर सकते हैं। देखिए, रिकॉर्ड उनके नाम कायम हो सकता है। हालांकि उन्होंने पहली 2 गेंदें वाइड जरूर डाली है, 2 रन खर्च किए हैं, मगर 5 गेंदें यहां पे बिंदी आती हुई। हाफ ट्रैकर गेंद, गलती कर गए, उसका फायदा उठाया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद, 1 बाउंस 4 रन के लिए। और 23 रनों की जरूरत। सारे फोटोग्राफर, रायगढ़ डिस्ट्रिक्ट के सारे फोटोग्राफर और उसी के साथ सारे वीडियोग्राफर इकट्ठा जमा हुए हैं, और क्रिकेट का कार्निवल, एक उत्सव हम यहां पे मनाते हुए क्रिकेट तो एक बहाना है, एक साथ यहां पे आना है और एक दूसरे की खुशियां हो, एक दूसरे के दुख हो, वो बांटने हैं। यही इंटेंशन के साथ, इसी उद्देश्य के साथ ये सारे खिलाड़ी इकट्ठा हो चुके हैं, एक दूसरे के साथ बात करते हुए, एक दूसरे का हवाला लेते हुए पूरे दिन दिखाई दिए। सभी के चेहरों पर बहुत ही खुशियां और हंसी यहां पे नजर आ रही है। 6 गेंदें और 23 रनों की जरूरत। इसी बीच गेंदबाज आए हैं रविराज, जिन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, भारी भक्कम शरीर यष्टि के, जिन्होंने 8 गेंदों में 23 रन अपने टीम के लिए जोड़े थे। वही रविराज पहली गेंद पर तकरीबन विकेट निकाला था, विकेट कीपर ने बहुत बड़ी गलती की, कैच ड्रॉप किया है। देखिए दोस्तों, विश्व चषक 2023 का आप सभी ने देखा होगा, जितना क्रेडिट मोहम्मद शमी को जाता है उतना ही क्रेडिट मैं कहूंगा केएल राहुल को चला जाता है, क्योंकि केएल राहुल ने क्या कैच लपके हैं मोहम्मद शमी के गेंद पर। और इसीलिए दोस्तों विकेट कीपर की भूमिका बहुत ही अहम होती है। यहां पे कैच ड्रॉप हुआ, दूसरी मर्तबा खेलने का मौका तो मिला है, मगर ये मैच जीतना बहुत ही मुश्किल। 4 गेंदें और 20 रन, यानी कम से कम 3 बड़े स्ट्रोक, 3 छक्के अगर आते हैं तो ही ये मैच जीता जा सकता है, वरना ये मैच अब से बहुत दूर चला गया है।
फुल टॉस गेंद, एक सिक्सर तो आ चुका है। लेग स्टंप पर फुल टॉस, जन्मदिन का तोहफा मिला उसे, दोनों हाथों से कबूल किया है। को मिलेंगे 3 गेंदें 14 रन। जी हां, इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। क्या इस मैच में कुछ बचा है? क्या इस मैच में कुछ अलग हमें देखने को मिलेगा? क्या अलग रिजल्ट आ सकता है? ओहो, आ सकता है, ऐसे संकेत हमें मिलते हुए, क्योंकि एक छक्का आने के बाद मनोवैज्ञानिक दबाव में आ चुके हैं रविराज। 3 गेंदें 12 रनों की जरूरत। हालांकि अभी भी 2 बड़े स्ट्रोक्स यहां पे कंपलसरी चाहिए। 2 बड़े स्ट्रोक की सख्त जरूरत है, क्योंकि सिंगल और डबल रन से यह मैच नहीं जीता जा सकता। आहा, रविराज ने आखिरकार यहां पे कमबैक किया है। हल्का सा अपील, मगर इस अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया। लेग बाय के रूप में अतिरिक्त 1 रन मिलेगा, मगर एक रन से काम नहीं बनेगा। मैच के रिजल्ट के ऊपर कोई प्रभाव नहीं पड़ेगा, क्योंकि 2 गेंदें और 11 रन। जिस तरह से न्यूजीलैंड बनाम भारत जो एक अंतरराष्ट्रीय स्तर का मैच हमने देखा था, वहां पे ऐसे ही सिचुएशन को हैंडल किया था रोहित शर्मा ने, और बैक टू बैक 2 छक्के लगाए थे। जी हां, एक अच्छा स्ट्रोक तो आया है, मगर मिलेंगे रन 4। करना है, और इसी वजह से 1 गेंद और 7 रनों की जरूरत। अगर छक्का आता है तब भी ये मैच नहीं जीता जा सकता। अगर गेंदबाज कोई गलती करते हैं, नो बॉल या वाइड बॉल आता है, तो फिर से एक बार मैच जिंदा हो सकता है। मैच में जीवन पैदा हो सकता है। क्या रविराज गलती करेंगे? नहीं गलती की रविराज ने, और इसी के साथ गेंदबाजी करने वाली टीम ने इस मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।